माझ्यासोबत सुनील जे आहे, जे कोळी बांधवांचे नेते या ठिकाणी खूप आधीपासून संघर्ष करतात. सुनील काय सांगाल, एक मोठा संघर्ष दिसतोय आता? हा संघर्ष 1995 पासून सुरू आहे. 1995 मध्ये युती शासनाने त्यावेळी ऑस्ट्रेलियाचे डॅन इंडिया कंपनीला हे बंदर डेव्हलपसाठी विरोधी होते. पण त्यावेळेचा विरोध पाहता रानू प्राधिकरण पर्यावरण विभाग यांनी त्याला एनओसी नाकारली. तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं पश्चिमांचा तीव्र विरोध असेल आणि त्यांना जे बंदर नको असेल तर ते बंदर रद्द करा असं मनोज जोशींना मेसेज पाठवला. त्यावेळेला 1998 मध्ये हे बंदर होते. आता हे बंदर 2014 पासून पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचं डोकं वर काढलं. त्याला कारण एकच आहे, दिल्लीवाल्याने याच्यात इंटरेस्ट नाही आहे. इंटरेस्ट कोणाला आहे तर देवेंद्र फडणवीस साहेबांना विदर्भ वेगळा करायचा आहे. विदर्भ वेगळा करण्यासाठी त्यांना समुद्राची कनेक्टिव्ह नाही आहे. उद्या आयात निर्णयाचा प्रश्न आला तर विदर्भाला मोठा त्याला धक्का बसतो. म्हणून त्यांनी पहिला समुद्री मार्ग बनवला. समुद्री मार्ग आता तो वाढवणला कनेक्टिव्ह करणार आणि हे बंदर जबरदस्तीने डेव्हलप करण्याचं षडयंत्र. परंतु त्यांना आपण तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की या ठिकाणी 10,000च्या वर मासेमारी होते. जवळजवळ याच्यावरती मासेमार आणि त्यावर अवलंबून असलेले 4.5 ते 5 लाख लोक अवलंबून आहे. आणि अशा परिस्थितीत हे जर बंदर डेव्हलप झालं, जगामधलं 10वं बंदर होतं, तर या ठिकाणी जे मँग्रोव्ह आहे किंवा जैविक विविधता आहे, त्याच्यानंतर प्रजनन ग्राउंड आहे, माशांचं अंड घालण्याचं ग्राउंड आहे, मासे संवर्धन करण्याचं ग्राउंड आहे, मासेमारीचं मोठं ग्राउंड आहे. त्याच ग्राउंडला आम्ही आता तिथे गोल्डन बेल असं म्हणतो. आता या गोल्डन बेल मध्ये जर घावा घालत असतील तर मच्छीमारांना मासे करायचे. आमची 47 गावं विस्थापित यामध्ये होत आहे. हे जरी आज सांगतात की एकही गाव जात नसलं तरी हा 1 फेज आहे, 2nd फेज, 3rd फेज ते मुंबईपर्यंत येणार आहे आणि याची दूरदृष्टी आम्हाला आहे. आणि म्हणून आम्ही सांगतोय की कदापि आम्ही हे बंदर होऊ देणार नाही. कारण हे बंदर झालं एका ठिकाणी गाव जातील, समुद्रामध्ये भरावं, जैविक विविधता नष्ट, पर्यावरणाचा ऱ्हास होईल. त्याचबरोबर ज्या पद्धतीने बोटी नांगरतील, जहाज नांगरतील, की जहाज नांगरल्यानंतर मासेमारीची सगळी जागा समुद्र हा संपुष्टात येणार आहे आणि देशाला मोठ्या प्रमाणात प्रत्येकाला मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. मग एक तुम्ही इंडस्ट्री बंद करून त्याच्यावर घालून त्या एका कमिटीला उपासमारीची आणायची, त्याचा उदरनिर्वाह करता आणि दुसरी इंडस्ट्री तयार करायची. तुम्ही 15 लाख नोकऱ्या सांगता, कुठेच 15 लाख नोकरी आम्हाला याच्यावरती सांगा, दाखवा 15 लाख नोकऱ्या. काय सांगाल, आपले मत्स्यमंत्री आहेत तिथे जाणे, त्यांच्याशी तुमचा काही संपर्क, त्यांचं काय म्हणणं? आता मत्स्य मंत्र्याने आम्हाला वेळ दिली होती, पण तुमच्या माध्यमातून सांगितलं ते मंत्री आहेत ते गुंड आहेत हे आम्हाला समजत नाही. ते प्रत्येक वेळेला दादागिरी करतात. महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये आलं, मध्ये सांगितलं, आमच्या वेसावमध्ये सांगितलं की मच्छीमारांनी मतं दिली नाही तर तुमची कामं नाही होणार. म्हणजे आम्हाला संविधान माहिती नाही, आम्हाला कोणाला मतं द्यायचे माहिती नाही. तुम्ही सांगितलं तिथे आम्ही मतं देणार. आम्हाला आमची रक्षण करण्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये पूर्ण अधिकार दिलेला. आणि जर असं वक्तव्य करणारा जर मंत्री असेल, वारंवार असं बोलत असेल की मच्छीमारांची चर्चाच करायची नाही आणि वाढवण बंदर होणारच, अशा जर घोषणा करणारा मंत्री आमचा नसतो मंत्री असेल तर त्याला भेटून अर्थ काय सांगा ना. आता तुम्ही मोर्चा स्थगित केलाय, पुढचं तुमचे काय पाऊल असणार? आमचं पाऊल असं आमचं आक्रमक पाऊल असणार. पावसाळ्यामध्ये आम्ही केंद्र सरकारवर मोर्चा काढणार आणि आता इथे जर कुठली ऍक्टिव्हिटी सुरू झाली तर त्यामध्ये आक्रमक भूमिका घेऊ. भले आम्हाला आमच्यावर गोळ्या घालायच्या असतील तर फडणवीस साहेबांनी घालाव्यात, पण कदापि बंद होऊ देणार नाही हा आमचा निर्धार. तुम्ही त्या करू शकतो की मोठं विधान आहे तरी हा मोर्चा जो आहे तो सक्सेसफुल झालाय आणि येणाऱ्या काळात अगर हे रद्द नाही झालं तर दिल्लीपर्यंत किरण जाधव, आवाज